मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. हा बोल जुलियाना. हा काय आत्ताच घरात आलो एवढाच. बोल काय झालंय? पुढे बोलशील? एक मिनिट. श्री आहे का घरामध्ये? हो, आज सगळे दुर्मिळ प्राणी घरात आहेत. हो हा आहे आहे. का ग? कॉल घेत नाहीये? हॅलो. हा बोल जुलियाना. हा काय आत्ताच घरात आलो एवढाच. बोल काय झालंय? पुढे बोलशील? एक मिनिट. श्री आहे का घरामध्ये? हो, आज सगळे दुर्मिळ प्राणी घरात आहेत. हो हा आहे आहे. का ग? कॉल घेत नाहीये? अगं झोपला असेल म्हणून कदाचित फोन उचलला नसेल त्याने तुझा. नाही, झोपले नाही. आत्ताच मी त्यांना कॉफी देऊन आले. तो जागा आहे, मी बघतो. हा कॉल का नाही त्यांनी अटेंड केला तुझा ते. पण मला सांग काय झालंय? काय काही अपॉइंटमेंट वगैरे आहे का त्याची आत्ताची? जुलियाना काय झालंय? तू रडल्याने मला कळणार आहे का काय झालंय ते? अगं बाई काय झालंय ते सांगशील का मला? आता काय झालंय ते नीट सांग सविस्तर. हे बघ बाई मागचं सांगत बसू नकोस. काय? बाय द वे हे सगळं तुला कसं कळलं? मला फॉरवर्ड कर. मला फॉरवर्ड कर ती क्लिप. मी सांगितलं तेवढं कर आणि आता फोन ठेवून दे. मधुकर. हा? काय अप्पा? सगळं ठीक आहे ना रे बाबा? हो एकदम मस्त. मी आलोच जरा पटकन फ्रेश होतो आणि येतो मग. औ मी आलो. ती बॅग द्या माझ्याकडे. नाही नलू ते राहू दे. मी घेतो बॅग. तुम्ही फक्त जरा श्रीला सांगा माझ्या खोलीत बोलवलंय म्हणून. अर्जंट मीटिंग आहे, ताबडतोब बोलवलंय म्हणून सांगा. मी आलोच. हा अप्पा. औ आलो. मीटिंग? अरे वा, मीटिंग हे घरात व्हायला लागले. बरोबर बोलतीये नलू.
आता ह्यांना ऑफिसमध्ये वेळ नाही का म्हणून घरात मीटिंग करतायत? लॉजिंग बोर्डिंगचं ना भाडं घ्या तुम्ही. कमल जरा शांत राहा तू. अहो इथं काहीतरी नक्कीच गडबड झालेली आहे. गडबड? ती तिघही आज एकाच वेळी घरात आहेत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी नाही, तू अजिबात जाऊ नकोस. तू तिथे जाशील, त्यांना विचारशील काय झालं म्हणून. ते तुला अजिबात सांगणार नाहीत. त्याला सांगायचं असलं असतं तर इथेच सांगून गेला असता तो. तू जाऊ नकोस. काय होय हे असली मुलं असण्यापेक्षा मी फान्स राहिले असते ना तर बरं झालं असतं. कमल, त्रास नको करून घेऊस. नको, ऐक. आल्यावरती जरा माणसाने विचारावं की बुवा कशी आहेस तू. मीटिंग आहे का? कुठे? कितीची आहे? तुम्ही एकटे जाणार आहात? पार्टी आहे का? मी यायचंय का बरोबर? एक मिनिट मला जरा घरात शिरल्यानंतर जरा श्वास तरी घेऊ दे. काही प्रश्नांची सरबत ती काय पद्धत आहे का बाहेर आलेल्या माणसाची बोलायची? हाच प्रश्न मी सुद्धा तुम्हाला विचारू शकते. आल्यानंतर माझ्याकडे नुसतं बघितलं तरी की बुवा तुला काय होतंय, काय हवंय? तुला मी कालच सांगितलं होतं डोकं दुखतंय तर डॉक्टरकडे जा, डॉक्टरला दाखव. हा का आता गोळ्या आणि सिरप सुद्धा डोक्यावरती मीच देऊ तुला? हाय डॅड, आलात तुम्ही? ठीक आहे. अजून तू याच कपड्यात तुला ऑफिसला नाही जायचं? आणि जुलियानाचा फोन का नाही घेतलास तू? मी तुला काय विचारतोय काही उत्तर द्यायचं नाहीये का? त्या मुलीला जॉबवरून काढून टाका. प्रश्न त्याला विचारलाय, त्याच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. पण मी सांगते ना. श्री, बाहेर जाऊन बोलूया आपण. तू पटकन तयार हो, मी पटकन फ्रेश होतो, कपडे चेंज करतो आणि आपण बाहेर जातोय. आपण अहो, तो आज माझ्यासाठी घरी थांबलाय. एक मिनिट. मी तुला काय सांगितलंय तुला कळलंय? 5 मिनिटात तयार हो, मी चेंज करतो आणि आपण बाहेर जाऊन बोलायचंय. कोणीही जर विचारलं कुठे चाललायचं सांगायचं मीटिंग आहे म्हणून, बाकी काहीही बोलायचं नाही. कळलंय तुला? अहो, ओके. काय झालंय तरी काय? बाय द वे, तुझा काय कार्यक्रम आहे? तू घरातच असणार आहेस दिवसभर का कुठे बाहेर जाणार आहेस? नाही, असं काही ठरवलंच नाही मी. आणि तुझा मोबाईल कुठे? तिकडे. हे बघ, हा मोबाईल तू बंद नाही, नको. हा माझ्याकडेच राहू अहो. दे. आजचा दिवस मोबाईल माझ्याकडे राहू दे. तसंही तुझं डोकं दुखतंय ना, तुला लोकांचे फोन येऊन त्रास व्हायला नकोय. कळलंय तुला? बरं, बाय द वे, घरात कोणीही विचारलं किंवा कोणी फॉर दॅट मॅटर विचारलं की मी आणि श्री कुठे असे लगेच गेलो, तर सांगायचं मीटिंगसाठी गेलोय, बाकी तुला काहीही माहिती नाहीये. इथे आता काय घडलं याच्याबद्दल अवाक्षरही काढायचं नाही. कळलं तुला? सो प्लीज, तू डोकं दुखतंय, तू जरा आराम कर आजच्या दिवस. मी जाऊन येतो.
श्रीराम. हा हॅलो अप्पा. हा बोलतोय. हा अप्पा मी सुहास बोलतोय. सुहास? हा सुहास. कोण सुहास? अहो असं काय. हा 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 सुहास. हा बोल रे. अरे महाराजा तू आहेस कुठे? मी इथेच आहे जिथे होतो. सुहास आणि मजेत सुद्धा आहे. हे बरं आहे बाबा. हे मजेत राहणं जमलं पाहिजे. अप्पा भेटायचं होतं जरा. मग भेटणार आहे मला. जर बाहेर भेटूया ना आपण. का इथं यायला बंदी केली आहे का तुला? तसं नाही हो, पण बाहेर भेटूया ना अप्पा. बा कुठं? स्टेशन जवळ ते नाना नानी पार्क आहे ना तिथे. आणि कधी? दुपारी 2 वाजता चालेल? बर भेटूया. ठेवू? बर थँक्यू. ठेवतो. काय म्हणत होता हो? मला भेटायचंय म्हणे त्याला. का? का आठवण आली असेल माझी. हो. तुम्ही असे अगदी मोठे हिरोज लागून गेलात की नाही सिनेमातले. बेटा बघा काय नवीन संकट येत आहे ते. शिक्षक म्हणून रिटायर्ड झालोय मी, पण आयुष्य परीक्षा घेणं काही सोडत नाही. आजवर तुझ्या आयुष्यात कधीही हस्तक्षेप केला नाही. कुठची गोष्ट करू नकोस किंवा ही कर असं तुला कधीही सांगितलं नाही. त्याचे हे परिणाम आहे. हा दिवस दाखवलास तू मला आज. अरे मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहेस ना तू. MBA केलंस ना. स्वतःच आयुष्य मॅनेज करता येत नाही. श्री तुझ्याशी बोलतोय. थोबाड उघड आणि बोल माझ्याशी. डॅड मला खरंच यातलं काही माहित नाही. माहित नाही. हे जे काही शेण खाल्लं ते ऑफिसमध्येच खाल्लं ना. ते दिसतंय ना याच्यामध्ये. दिवसा ढोळ्यात काय ते उकिरडे फुंकलेत का रात्रीची वाट पाहिलीत? भले भले पंडित अशा वेळेला जाळ्यात अडकतात रे. तू तर बच्चा आहे. परदेशात जाऊन एक साधी पदवी आणि एक धातूचा तुकडा मिळवला म्हणजे काही सगळं येतं असं नाही. कर्मबंधातली ठेवही. हे सगळं आता कुठपर्यंत जाणार आहे याची कल्पना आहे? काही शिरताय डोक्यात? आपल्या बिझनेसवरती परिणाम होणार आहे या सगळ्याचा. कळताय का आता तरी? डॅड या सगळ्याचा माझ्या लाईफवर पण परिणाम होणार आहे. हे कळतंय ना? लाईफवर पण परिणाम होणार आहे, बिझनेसवर तर होणारच आहे. हे कळतंय ना? तरी मग तुम्ही हे सगळं जाऊन तिथे. डॅड आय एम सॉरी. हे जे काही झालंय त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी म्हणे.
पण आता या सगळ्यातून बाहेर पडण्याचा तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा मला प्लीज. वा, म्हणजे तुम्ही सगळी घाण घालायची आणि निस्तरायचं आम्ही. सगळ्यात प्रथम जुलियानाला जॉबवरून काढून टाकायचं. पण तिने काय केलंय? ती बिचारी हा पठ्ठ्या खरंच तिच्यात अडकलाय की काय? नाही डॅड, मला असं वाटतंय की पैशासाठी माणूस काहीही करू शकतो श्री. डॅड ही जी काय घाण घालून ठेवली ती स्वतःची निस्तरणार आहात का ती मीच? हा, आता जर मी निस्तरायची असेल तर मी सांगेन तसं वागावं लागेल. जमेल? ठीक आहे, तुम्ही सांगाल तसंच वागेन. आता ऑफिसला जा आणि ताबडतोब त्या जुलियानाला कामावरून काढून टाक. अहो मी दुपारपर्यंत ऑफिसमध्ये येईन. तर जा आता. सॉरी श्री, तुला थोडा त्रास होईल. काय करू, नाईलाज आहे. तुमच्याच फ्युचरसाठी मला हे असे डाव खेळावे लागतात ना. हॅलो, गुड जॉब. कुठे आहात? ठीक आहे, तिथेच थांबा. अर्ध्या तासात पोहोचतो. बाय. ओके, 25 lakhs म्हणजे हे 25 लाखाचं यांना दिलेलं. ओके, बाकी तर सगळं बरोबर केलंय. येस, श्रीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमधून ही व्हिडिओ क्लिप डिटेक्टिव्हने आणून दिलेली. असे भन्नाट असतात हे डिटेक्टिव्ह. त्याने ऑफिस मधून क्लिप मिळवली. येस, माय गॉड. तुला सांगतो, खिसे कापू असतात ना, म्हणजे पाकिट मार, ते कसे बेमालूमपणे तुमचा खिसा कापतात, तुम्हाला कळत सुद्धा नाही. त्याचेही बाप असतात डिटेक्टिव्ह. म्हणजे अगदी तुमच्या बरोबरच बसून तुमचीच माहिती कधी चोरतील तुम्हालाच कळणार नाही. ग्रेट. कर्मबंधातली ठेवही. आता सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडणार बेटा. येस, सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडणार. म्हणजे एकदा का ही व्हिडिओ क्लिप बाहेर आली ना लोकांसमोर, म्हणजे सोशल नेटवर्क, सोशल मीडियामधून बाहेर लोकांपर्यंत गेली की श्री, यु नो, श्री विल बी फिनिश्ड, संपेल. आणि मग मधुकरराव मारे ताठ माने ना मोठमोठ्या बिझनेस मीटिंग अटेंड करतात ना, त्यांचं काय होईल? कुठल्या तोंडानं बिझनेस मीटिंग अटेंड करतील? आणि त्या सुषमा वहिनी जातात ना तिकडे किटी पार्टीज ना. जाऊ देत मग किटी पार्टीज मध्ये.
यांना यांच्या त्या किटी पार्टीज मधल्या सख्या नाना प्रकारचे प्रश्न विचारून भांडवून सोडतील की घरापर्यंत यायची वाट सुद्धा त्यांना मिळणार नाही. आणि आता राहता राहिलेत लास्ट बट नॉट लिस्ट गुरुवर्य आप्पासाहेब कर्णिक. चूक केली आहेत ना तुम्ही, मग ती निस्तरायला नको. मी सांगतो तेवढंच करायचं, चर्चा करायची नाही. जा आता. डॅड प्लीज डॅड. जा म्हणून सांगितलंय ना एकदा.